तुम्ही पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेत तुम्ही तुमचं काम करताय, तिथून तुम्ही म्हणतात की पॉलिसी ठरते. एक पक्षामध्ये किंवा परिवारामध्ये मी म्हणेन एक ॲडजस्टमेंट होती की सुप्रिया सुळे देशाच्या राजकारणात ॲडजस्टमेंट नव्हती, निर्णय होता. ठीक आहे, निर्णय होता. आय स्टँड करेक्ट. पक्षाचा निर्णय होता की सुप्रिया सुळे दिल्लीचं राजकारण बघणार, अजित पवार इकडे महाराष्ट्राचं राजकारण बघणार. पण मग आता रिसेंटली या नरेटिव्ह दोन याचे भाग आहेत प्रश्नाचे की अजित पवार तुमच्या वतीने इथे महाराष्ट्रात तुमच्या मतदारसंघामध्ये काम बघत होते आणि सुप्रिया सुळेंचं मतदारसंघाकडे लक्ष नव्हतं, हे सगळं मीच बघायचो. लक्ष नव्हतं हा आरोप खोटा आहे माझ्यावर. हां, तर माझा कॉन्टॅक्ट बघा तुम्ही पार्लमेंट माझ्या त्यांचं हेच म्हणणं आहे मतदारसंघात की मी 5 वर्षात त्यांचं म्हणणं तुमचं म्हणण्यामध्ये अंतर आहे. बरं. तुम्ही आरोप करणं अटके का तुम्ही आरोप करत असाल तर वी विल गो बाय डेटा. तुम्ही माझा 15 वर्ष आणि आय लिव्ह अ व्हेरी ट्रान्सपेरंट. बिलकुल. त्यामुळे मी मतदारसंघात कुठल्या गावात किती वेळा गेले, त्या गावात किती निधी आला, हा सगळा डेटा माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे मी लक्ष नव्हतं हा आरोप माझ्यावर खोटा आहे. बरं, पण ऑन ग्राउंड अजित पवार बघत होते असं आहे का काही? ऑन ग्राउंड असं नाही. जी कामं महाराष्ट्र सरकारची होती ते बघायचे. केंद्र सरकारचा आणि त्याचा आता जल जीवन मिशन सारखा उपक्रम आला, तो अर्थातच केंद्र सरकारची स्कीम होती. ती पूर्ण मी स्वतः काही करत नाही. आम्ही एक टीम म्हणून काम करतो. मी एकटी काहीच करत नाही, टीम काम करते. निधी माझ्या खिशातून येत नाही, मी माझ्या घरचे पैसे घालत नाही. आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. त्याच्यामुळे मी एकटी काय करते का, मी एकटी काहीच करत नाही. टीम म्हणून मग आमचा ग्रामपंचायतचा सरपंचापासून लोकसभेचा मेंबरपर्यंत आम्ही सगळ्यांनी जलजीवन मिशनसाठी कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येकाचं काम आहे त्याच्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.